नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपण 23 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आर्थिक घडामोडी विभागाच्या अहवालानुसार फायनान्शियल इयर 23 ते फायनान्शियल इयर 24पर्यंत शहरी भागांसाठी 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींच्या नेहमीच्या स्थितीत बेरोजगारीच्या दराचा कल काय होता? उत्तर 5.4% वरून 5.1% पर्यंत कमी. MS PowerPoint प्रेझेंटेशन सेव्ह करताना सेव्ह ॲज पिक्चर प्रेझेंटेशन पर्यायाचा प्राथमिक उद्देश काय आहे? उत्तर सादरीकरण सामग्रीचे कोणतेही पुढील संपादन टाळण्यासाठी. गुर्जर प्रतिहार घराण्याचे संस्थापक कोण होते? उत्तर नागभट एक. 2025मध्ये IIT मद्रास आणि भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या हायपरलूप चाचणी ट्रॅकचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर हायस्पीड वाहतुकीत क्रांती आणणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे. जर वापरकर्त्यांनी नवीन आवृत्ती उदाहरणार्थ एक्सेल 2021 जुन्या आवृत्तीमध्ये म्हणजेच एक्सेल 2010 मध्ये तयार केलेली MS एक्सेल फाईल उघडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? उत्तर फाईल मर्यादित कार्यक्षमतेसह कॉम्पॅटिबिलिटी मोडमध्ये उघडेल. भारतातील आर्थिक क्रियाकलापांचे विविध क्षेत्रांमध्ये वर्गीकरण करण्याचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते आहे? उत्तर त्यांचे कार्य आणि परस्परावलंबन समजून घेणे. केंद्र सरकारने सुरू केलेली PM किसान योजना WTOच्या कृषी कराराच्या अंतर्गत बॉक्सच्या कोणत्या श्रेणीत येते? उत्तर ग्रीन बॉक्स. मार्च 2025मध्ये भारत सरकारने वक्फ कायदा संमत केला, ज्यामुळे देशव्यापी निषेध झाला. कोणत्या संघटनेने या विधेयकाला असंविधानिक आणि अलोकतांत्रिक असे संबोधून निषेधाचे नेतृत्व केले? उत्तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार राजस्थानशी संबंधित नाही? उत्तर तरंगमेल. मार्च 2025मध्ये प्रसिद्ध झालेल्या जॉन ग्रीनच्या नॉन फिक्शन पुस्तकात कोणत्या रोगाचा इतिहास आणि परिणाम यावर चर्चा केली आहे? उत्तर क्षयरोग. बॅक्ट्रियन ग्रीक शासक डेमेट्रियसचा डॅश डॅशशी संघर्ष झाला? उत्तर पुष्यमित्र. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी किती लेखांचा उल्लेख आहे? उत्तर 5 लेखन. भारतातील उपसिंचन हे खालील क्षेत्रांसाठी विशेषतः योग्य आहे? उत्तर उच्च पाण्याचे टेबल. फेब्रुवारी 2025मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला एकूण किती बजेट देण्यात आले? उत्तर रुपये 3,790 कोटी. MS वर्डमध्ये निवडलेला मजकूर हलवण्याचा खालीलपैकी कोणता मार्ग वैध नाही? उत्तर फॉर्मॅट पेंटर. अल्व्होलीमधील गॅस एक्सचेंजची कार्यक्षमता प्रामुख्याने कोणत्या संरचनात्मक वैशिष्ट्यास कारणीभूत आहे? उत्तर पातळ अल्व्होलर केशिका अडथळासह एकत्रित केलेले मोठे पृष्ठभाग. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मालमत्ता मुद्रीकरण योजना 2025 ते 30 नुसार नवीन प्रकल्पांमध्ये पुनर्गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने 2025 ते 30च्या दुसऱ्या योजनेसाठी किती रक्कम असेल? उत्तर रुपये 10 लाख कोटी. 2025 ऑस्करमध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला? उत्तर शॉन बेकर. रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये विदर्भाच्या कामगिरीबद्दल काय उल्लेखनीय होते?
उत्तर, त्यांनी 7 हंगामात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. खालीलपैकी कोणाची ऑक्टोबर 2024मध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर, मनोज कुमार दुबे. खालीलपैकी कोणता गट भारतातील केंद्रीय मंत्रिपरिषदेचा भाग मानला जात नाही? उत्तर, संसदीय सचिव. जानेवारी 2025मध्ये चालू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे कोणत्या भारतीय राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आली? उत्तर, मणिपूर. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर काय होता? उत्तर, 74.04%. ब्रिटिश साम्राज्यात स्वराज्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने भारतातील होम रूल चळवळ पहिल्या महायुद्धात सुरू झाली. ही चळवळ सुरू करण्यामागे कोणते 2 प्रमुख नेते संबंधित होते? उत्तर, ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक. गोवा भारतातील पोर्तुगीज व्यावसायिक साम्राज्याची राजधानी कोणत्या वर्षी बनली? उत्तर, 1530. खालीलपैकी कोणते रीट भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षण करते? उत्तर, हेबियस कॉर्पस. खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राष्ट्रपतींच्या संसदेला बोलावण्याच्या अधिकाराचे अचूक वर्णन करतो? उत्तर, राष्ट्रपती वर्षातून किमान 2दा संसद बोलावू शकतात. एप्रिल 2025मध्ये कोणत्या भारतीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तटीय शहर दिघा येथे नव्याने बांधलेल्या जगन्नाथ मंदिराचे उद्घाटन केले? उत्तर, ओडिशा. अशोक स्तंभासाठी वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे? उत्तर, ते मोठ्या प्रमाणात दगडाचे बनलेले होते. अलीगढ आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता? उत्तर, मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षण. जेव्हा तुम्ही MS PowerPoint 365मध्ये Ctrl+M दाबता तेव्हा काय होते? उत्तर, मागील स्लाईडप्रमाणेच लेआउटसह नवीन स्लाईड घेतली जाते. खालीलपैकी कोणता देश आफ्रिकन खंडात प्रथमच 2025 G20 शिखर परिषद आयोजित करेल? उत्तर, दक्षिण आफ्रिका. नर्मदा नदीचा उगम कोणत्या टेकड्यांमधून होतो? उत्तर, सातपुडा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण जे इतर विधी सेवा संस्थांसह लोक अदालत आयोजित करते त्याची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? उत्तर, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987. बेस आणि व्युत्पन्न अशा दोन्ही एककांच्या पूर्णसंचाला काय म्हणतात? उत्तर, युनिट्सची प्रणाली. 2023-24च्या चौथ्या तिमाहीत ग्रामीण विकास विभागाने एकूण DGQI 2.0 म्हणजेच डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स स्कोअर किती आहे? उत्तर, 5 पैकी 4.93. गृह मंत्रालयाच्या 2022-23च्या वार्षिक अहवालानुसार किती भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किनारपट्टी आहे? उत्तर, 9 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशामुळे लोकसंख्या विरळ आहे? उत्तर, अरुणाचल प्रदेश. स्टँडर्ड कीबोर्डवरील टॅब कीचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर, कर्सरला पुढील फील्ड किंवा टॅब स्थानावर शिफ्ट करण्यासाठी. मेंडेलीव्हने आपल्या नियतकालिक सारणीमध्ये अंतर का सोडले? उत्तर, न सापडलेल्या घटकांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.